मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीतनं किंवा ओबीसीवर कुठला अन्याय होणार नाही याची काळजी घेतली आहे आणि 2 सप्टेंबरचा जो शासन निर्णय आहे ज्यामध्ये मराठा कुणबी मराठा यांनाच फक्त ओबीसीमध्ये येता येईल जे राज्य मागासवर्गीय आयोगाने म्हटलं त्याप्रमाणे आणि जो 2 सप्टेंबरचा जी.आर. आहे तो केवळ हैदराबाद गॅजेट पुरता आहे। विदर्भात किंवा इतर राज्यामध्ये त्याचा काही इफेक्ट नाही आहे आणि तशी आमचे प्रांत आणि तहसीलदार हे नियमाच्या बाहेर जाऊन काही कुठलाही दाखला देत नाही। त्यामुळं खरे कुणबी ओबीसीमध्ये येतील हीच भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी 2 सप्टेंबरच्या जी.आर.मध्ये घेतलेली आहे। त्यावर राजकारण करण्यात आलं, काही मोर्चे काढण्यात आले। मला वाटतं की दुटप्पी भूमिकेमध्ये काँग्रेस आणि विजय वडेट्टीवारजींनी आपल्या भूमिका व्यक्त केल्या आहे। एकीकडे सांगायचं की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्या आणि दुसरीकडे नागपुरात मोर्चे काढायचे की आम्हाला हे मान्य नाही आहे, 2 सप्टेंबरचा जी.आर. मान्य नाही आहे। त्यामुळे मला वाटतं काँग्रेस पार्टी ही कधीही मराठा समाजाला किंवा ओबीसी समाजाला न्याय देण्याकरता त्यांची कधीच भूमिका नव्हती। त्यांनी दोन्ही समाजाला खेळवत ठेवलं। आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी ओबीसी समाजाला न्याय दिला। आज बघा ज्या निवडणुका लागल्या आहेत नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये जे 27% आरक्षण मिळालं, उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये हे आरक्षण गेलं होतं। उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये संपूर्ण 27% आरक्षण गेलं होतं, पण माननीय देवेंद्र फडणवीसजींनी या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी सरकारची बाजू योग्य पद्धतीने मांडली। 27% आरक्षण मिळालं आणि म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये निवडणुका होतात आहे आणि आज 27% ओबीसी आरक्षणाला न्याय मिळाला म्हणून या ठिकाणी निवडणुका होतात आहे। खऱ्या अर्थाने काँग्रेसने आणि वडेट्टीवारनी दुटप्पी भूमिका बंद करावी। ठाणे मुंबईमध्ये आज ठाणेमध्ये मनपाच्या अनागोंदी कारभारमुळे मनसे आणि शिवसेनेचा भव्य मोर्चा आहे। आता पॉलिटिकल मोर्चे आहे, त्यांना माहिती आहे निवडणुकीचा वेळ आला आहे। निवडणुकीच्या तोंडावर असे मोर्चे काढतात कारण त्यांना हे माहिती आहे की त्यांनी कधीच काही विकासाकरता काही केलं नाही आणि आता मोर्चे काढून केवळ निवडणुकीची स्टंटबाजी असं मला दिसतं आणि त्यामुळे ही स्टंटबाजीने काही उपयोग होणार नाही। माननीय एकनाथ शिंदेजी, भारतीय जनता पार्टी, आमचे सर्व लोक त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेवर ठाणे जिल्ह्याला न्याय देत आहेत आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की जे काही स्थानिक प्रश्न असतील त्यावर तेथील कमिशनर काम करेल। कर्नाटकमध्ये प्रियांक खरगे यांनी RSS वर बंदी घालावी अशी तिथल्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे। त्यांना RSS समजला नाही आणि म्हणूनच ते अशी मागणी करतात आहे। जर एखाद्या वेळी संघ समजला असता तर अशी मागणी केली नसती। पॅकेज घोषित झालेला आहे परंतु दिवाळीपूर्वी मदत मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। दिवाळी तोंडावर आली 10 दिवसावर। सोयाबीनची पण खरेदीचं अजून काहीच कुठे झालेलं नाही सरकारी खरेदीचं। महाराष्ट्रातल्या आज 252 जिल्ह्यामध्ये 252 तालुक्यामध्ये 32,000 कोटी रुपयाच्या वर पॅकेज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदे, अजित पवारजींनी या ठिकाणी मंजूर केलेलं आहे आणि आता KYCच्या माध्यमातून ॲग्रीस्टॅगच्या माध्यमातून ज्या नोंदण्या झाल्या त्यावर तर डायरेक्टच पैसे जातात। त्यामुळं थोड्या काही शेतकऱ्याला समजा 10-20% शेतकरी उरले तर आम्ही आज जे माननीय मुख्यमंत्री बैठक घेत आहे अमरावतीमध्ये त्यांनी डायरेक्शन दिलं आहे की महसूल प्रशासन, कृषी प्रशासन तर आमचं लक्ष देत आहे। आमचे सर्व कलेक्टर, तहसीलदार याच कामात लागलेले आहे की दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला मदत जाईल, एकही शेतकरी वंचित राहणार नाही मदतीपासून। त्याकरता मी स्वतः रोज जिल्हाधिकाऱ्याची VC घेतो आहे, रोज तहसीलदारपर्यंत VC घेतो आहे, उद्याही माझी तहसीलदारपर्यंत VC आहे। प्रत्येक तहसीलदार, प्रत्येक अधिकारी आमचा शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आहे, म्हणजे त्यांच्या हक्काचं कोणी शेतकरी सुटू नये ही भूमिका आमची आहे। आणि जर सुटला असेल तर आमचे लोकप्रतिनिधी, आमची भारतीय जनता पार्टी, महायुतीचे कार्यकर्ते अशा सर्व शेतकऱ्याला मदत करतील जेणेकरून त्यांच्याकरता आलेली जी नुकसान भरपाई आणि पूरग्रस्ताची मदत आहे ती शेतकऱ्याला मिळेल। इकडे पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते, दुसरीकडे सरकार
हे पूर्ण या ठिकाणी कामाला लागलेलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ज्या योजना आहेत त्या आता बंद व्हायला लागल्या अशा चर्चा, कारण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना नोव्हेंबर उजाडतं तरी न राबवण्याचं चित्र आहे सध्या. मी तुम्हाला सांगतोय खोटारडेपणा आहे. योजनाच्या त्या ठिकाणी एखाद्यावर थोडं ऑडिट होत असतं. एखादी योजना जेव्हा नवीन काढतो आपण तेव्हा त्यामधल्या काही त्रुटी, त्यामधल्या काही अवास्तवपणा हा त्या ठिकाणी कमी जास्तपणा राहू शकतो, पण कधी योजना बंद होत नाही. तर लाडक्या बहिणी योजनेमध्ये लाडकी बहिणीची योजना ही आमच्या सरकारने पुढचे 5 वर्ष चालू ठेवणार आहे. काँग्रेसने तर म्हटलं होतं की आमच्या सरकारला आम्ही बंद करू. काँग्रेसचं घोषणापत्र होतं आमच्या सरकारला आम्ही बंद करू. अनेक नेते बोलले होते, पण त्या ठिकाणी जर चुकीचं झालं असेल तर फिल्टर होईल. त्या ठिकाणी काही सुधारणा होतील, पण कोणती योजना बंद होणार. अमरावती शहरातलं जो मध्यवर्ती भागातलं नेहरू मैदान आहे ते नेहरू मैदानावर मनपाची नवीन इमारत त्या ठिकाणावर असे आमदार संजय खोडके आणि सुभा खोडके यांनी मनपाच्या बैठकीत सांगितले, आणि त्याच्यावर त्यांनी सांगितले की पालकमंत्र्यांच्या आदेशावरून हे झालं. ते खरंच तुम्ही असे आदेश दिलेले आहे का नेहरू मैदानावर नवीन इमारत मनपाची व्हावी? नेहरू मैदान अमरावतीचा ऐतिहासिक आणि अमरावतीला एक विरासत. नेहरू मैदानावर कुठल्याही प्रकारचं बांधकाम होऊ नये हे मी महानगरपालिकेच्या बैठकीत सांगितलं होतं. ज्या ज्या ठिकाणी जे बांधकाम आहे, जशी महानगरपालिका ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने बांधली पाहिजे. त्याकरता MSSRDCच्या माध्यमातून काही सूचना मी केल्या. शेवटी मैदान हे कधीच तुम्हाला त्या ठिकाणी विकासाकरता घेता येत नाही. म्हणजे मैदानावर कुठलेही बांधकाम करता येत नाही. उलट नेहरू मैदानाला चांगल्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने नेहरू मैदान तयार व्हावं. एक काळ असा होता नेहरू मैदानाचा, त्या काळावर स्वर्गीय इंदिरा गांधीजी सारख्या सभा व्हायच्या, मोठ्या मोठ्या सभा व्हायच्या. ते ग्राउंड सभेकरता असावं, ते ग्राउंड इतकं भव्य असावं. त्या ठिकाणी कुठल्याही तिथल्या ऐतिहासिक आणि परंपरा जी आहे, ऐतिहासिक वारसा आहे, त्याला हात लावणे अशी माझी भूमिका आहे. ती भूमिका मी कमिशनरच्या बैठकीत मांडली होती. मात्र आपल्याला अमरावतीला आता जसं नागपूरमध्ये MSSRDCच्या माध्यमातून बस स्टँड असेल, महानगरपालिका असेल, कलेक्टर ऑफिस असेल, जे बांधकामं आपण केले, काही महानगरपालिकेचे मोठ्या प्रमाणावर कॉमर्शियल डेव्हलपमेंट केले पाहिजे. मोठ्या प्रमाणावर प्लॉट अतिक्रमण होत आहेत महानगर, अतिक्रमण काढून त्या ठिकाणी चांगले कॉमर्शियल डेव्हलपमेंट केले तर त्याच पैशामध्ये महानगरपालिकेच्या इतर प्रशासकीय बिल्डिंगचा विकास होऊ शकतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.